चला तर बनवूया आज आपण खमंग चकली भाजणी। नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे चकलीसाठी खमंग अशी भाजणी। तर आपल्याला 1 किलो भाजणी बनवायची आहे। 1 किलो तर हे आपण तांदूळ वापरणार आहोत अर्धा किलो, पाव किलो चणा डाळ, 125 ग्रॅम उडीद डाळ आणि 125 ग्रॅम मूग डाळ। आणि हे धणे आहेत ते 3 टेबलस्पून धणे वापरणार आहोत, 2 टीस्पून जिरे वापरणार आहोत आणि 2 टीस्पून बडीशेप वापरणार आहोत। तर आता आपण भाजणीसाठी सुरुवात करूया। सर्वात आधी आपण तांदूळ भाजूया। थोडं असं मीडियम गॅसवरच भाजायचे आहेत, जास्त फ्लेम अशी मोठी हाय नाही करायची। आपले तांदूळ भाजून झालेले आहेत, तर आता आपण डाळ भाजणार आहोत। तांदूळ आपण परातीत काढून घ्यायचे। आता आपण चणा डाळ भाजायची आणि डाळी खूप अशा जास्त भाजायच्या नाही। डाळी अशा खूप भाजल्या की त्याचा चिकटपणा निघून जातो, त्यामुळे त्या थोड्याशाच भाजायच्या, अशा खूप अशा लालसर भाजायच्या नाही। डाळी अशा खूप जास्त भाजायच्या नाही, आपण अशा साधारण भाजून घ्यायच्या, कारण खूप जास्त भाजले की त्याचा चिकटपणा निघून जातो आणि मग आपली चकली आहे ना थोडी फसकते मोहन घातल्यावर। त्यामुळे साधारण अशी भाजून घ्यायची डाळ। भाजून झालेली आहे, आपण आता ती परातीत काढूया। आणि आता ह्या 2 डाळी आपण अशा एकत्र भाजणार आहोत। आता आपली ह्या दोन्ही डाळी भाजून झालेल्या आहेत, तर आपण आता परातीत काढून घेऊया। आता आपण हे धणे, बडीशेप आणि जिरं हे सुद्धा भाजून घेऊया। आता आपले धणे, बडीशेप, जिरे हे सगळं भाजून झालेलं आहे, तर ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया। तर आता आपली भाजणी तयार आहे। खूप छान असं वास येत आहे धणे, बडीशेप आणि जिऱ्याचं। तर आपण ही चक्कीमधून छान दळून आणायची आणि आपली भाजणी मग तयार चकलीसाठी। तर मित्रांनो, माझा हा भाजणीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।